नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे पाकातले लाडू। तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतायत आणि मुलांना छोट्याशा भुकेसाठी असं काहीतरी खायला पाहिजे असतं। तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढई गरम करत ठेवलेली आहे आणि 2 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। तर हे बघा, 1 वाटी रवा घेऊन झालाय। आता दुसरी वाटी आपण रवा घेणार आहोत। तर हे 2 वाटी आता आपला रवा झालेला आहे घेऊन। तर हे रवा बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरवर बारीक करून घेतला तरीही चालेल। तर हे रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता। तर अर्धी वाटी तूप घेतलंय। ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी असं तूप घेतलंय। तर हे तूप आपल्याला सगळं घालायचं नाही, त्यातलं शिल्लक ठेवायचे। तर हे बघा, आता छान आपण मंद आचेवर असा रवा भाजून घेणार आहोत। जेवढा रवा आपण मंद आचेवर छान भाजून घ्याल तेवढे लाडू छान होतात आणि चविष्ट होतात। हे बघा, रव्याला पूर्ण तूप लागलेलं आहे आणि रवा आता छान भाजतोय, वासही येतोय रव्याचा। तर मंद आचेवर आपण जेवढा रवा छान भाजाल तेवढे लाडू छान होतात। तर हे बघा, आपला रवा भाजलेला आहे। पूर्ण रवा भाजायला मला 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत। आता आपण पाक करून घेणार आहोत। तर आपण 2 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी साखर घेणार आहोत। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार। तर आता आपण याच्यामध्ये पाणी अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त म्हणजे पाऊण वाटी पाणी घालायचे, किंवा साखर बुडेल एवढं पाणी घातलं तरी चालेल। एकदम पाक परफेक्ट असा होतो। तर हे बघा, पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यावरची मळी काढायची। तर मळी म्हणजे साखरेवर जे काळसर आलेला असतो ते आपण काढणार आहोत। तर हे बघा, छान उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं दूध सोडायचं आहे, अगदी चमचाभर। तर हे उकळी आल्यावर छान त्या पाकावरची मळी निघते। तर हे बघा, आता आपण हे मळी काढून घेतोय। हे बघा, अशी जे बुडबुडे येतात त्याच्यावर असा फेस आलेला असतो ते मळी असते। ते आता आपण हे काढून घेतोय एका वाटीमध्ये। तर हे बघा, आता आपण हे चमच्याने पूर्ण वरचा थर काढून घेणार आहोत, म्हणजे साखरेवरची मळी पूर्ण निघून जाईल आणि पाक आपला पांढरा शुभ्र होईल। तर हे बघा, अशी काळसर मळी असते। तर आपण ही मळी काढून घेतलेली आहे। आता आपण पाक झाला का ते बघूया। तर एका प्लेटमध्ये असा आपण पाक झाला का बघणार आहोत। तर पाक अजून झालेला नाही, आपल्याला 5 मिनिट लागणार आहेत अजून। तर हे बघा, पाक तयार झालेला आहे। अशी धार येते चमच्यालाही, म्हणजे पाक झालेला आहे। तर गॅस बंद केलेला आहे मी आता। तर पूर्ण 3 मिनिट लागलेले आहेत पाक व्हायला। 3 मिनिटात पाक छान तयार होतो। आता आपण या रव्यामध्ये पाक ओतून घेतलेला आहे। तर हे बघा, मिश्रण हे पूर्ण असं पातळ होतं। तर अजिबात घाबरायचं नाही पातळ झाल्यामुळे। तर हे रवा पूर्ण भिजला जातो। आता जे मगाशी आपलं तूप ठेवलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत, म्हणजे आपले लाडू एकदम मऊ आणि लुसलुशीत असे होतील। तर हे बघा, छान आपलं शिऱ्यासारखं असं मिश्रण झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये विलायची पूड घालणार आहोत। तर ही विलायची पूड घालून छान हलवून असं आपल्याला आता झाकण ठेवून द्यायचं आहे याच्यावर, आणि झाकण ठेवून आपण एक 5-5 मिनिटांनी उघडून बघायचं आहे, म्हणजे छान आपलं मिश्रण तयार होईल। तर हे बघा, आता थोडंसं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि रवाही छान फुलतोय। तर हे मिश्रण आता आपल्याला 15 ते 20 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान आपला रवा फुलेल। हे बघा, 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि रवाही छान फुललेला आहे। अगदी कोरडं मिश्रण झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मनुके घालून घेतलेले आहेत। मनुके किंवा तुम्ही बदाम, काजू काहीही घालू शकता। तर आता आपण हे मिक्स करून ह्याचे लाडू वळवून घेणार आहोत। तर हे बघा, अगदी छान मऊसूद असं मिश्रण तयार झालेलं आहे। तर एक एक करून आता आपण असे लाडू वळवून घेणार आहोत। तर हे बघा, छान लाडू आपला तयार झालेला आहे। अगदी गोल गरगरीत असे लाडू करून घ्यायचे। तर हे बघा, मस्त गोल गरगरीत असे लाडू तयार झालेले आहेत। आता आपण दुसराही लाडू करून घेणार आहोत, आणि अगदी किलोच्या प्रमाणात करण्यापेक्षा अगदी वाटीच्या प्रमाणात करून घेतलं तरी आपलं प्रमाणही चुकणार नाही आणि लाडूही छान होतील। तर हे बघा, दुसराही लाडू आपला तयार झालेला आहे।
याच प्रकारे मी आता सर्व लाडू करून घेतलेले आहेत। तर हे बघा 20 ते 25 आपले लाडू तयार झालेले आहेत। अगदी छान आणि मऊ लुसलुशीत असे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये साध्या सोप्या रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।